सर, या आजाराची मुख्यत्वे लक्षणं ही कोरोना सारखीच आपल्याला पाहायला मिळतात. काही वेगळा फरक जाणवतोय आपल्याला? नाही, हा श्वसन संस्थेचाच आजार आहे. कोरोनाचा जो गट आहे विषाणूचा, तो आणि ह्या HMPVचा गट वेगळा आहे. तर हे जे श्वसन संस्थेचे आजार असतात, या सगळ्यांची लक्षणं सुरुवातीला सारखीच असतात. म्हणजे नाकातून पाणी येऊ शकतं, नाक गळू शकतं किंवा नाक चोंदूही शकतं. त्यामुळे घसा खवखवतो, खोकला येतो, ताप येतो आणि हळूहळू जर आपण त्यावेळेला जर काळजी घेतली, तर तो तिथं थांबूही शकतो. म्हणजे 2 ते 5 दिवसात तो आजार बराही होऊ शकतो. परंतु प्रतिकारशक्ती थोडी कमी असेल किंवा खूपच कमी असेल, तर मग तो पुढे सरकतो. मग त्यांना श्वासनलिकेला सूज येऊन ब्रॉन्कायटिसचा त्रास होऊ शकतो. तो विषाणू पुढे सरकत जाऊन फुफ्फुसापर्यंत पसरला, तर त्यांना न्यूमोनिया होऊ शकतो. पण हे जे त्रास आहेत हे कोरोना सारखेच हे याची लक्षणं आहेत. फरक फक्त एवढाच आहे की कोरोनामध्ये ज्या वेगाने त्या शरीरात त्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर ज्या वेगाने त्याला न्यूमोनिया व्हायचा किंवा ज्या पटकन त्याचं ऑक्सिजन कमी व्हायला लागायचा, तसं या आजारांमध्ये होत नाही.